राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। आज आपल्या घरच्या घरी रामायणाच्या माध्यमातून आपल्या समोर भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्रांचं वर्णन आपल्या समोर मांडण्याचा एका 2 मिनिटांमध्ये प्रयत्न करत आहे। जटायूचे निज पोटी अंती श्रीराम देखावा दृष्टी, देहे पडता स्वय सृष्टी, आला निज भेटी निज भक्ता। अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक जगदीश परमात्मा चाले हे शरीर कुणाचे या सत्ते कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकणे। 4 खानी 4 वाणी 184 जीव येऊनी, जेने निर्माण केले देव तिने तया नाही देव, एक बाणी एक पत्नी। मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र दशरथात्मज नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवटीच्या ठिकाणी आलेले असताना, सीतेचा शोध करत असताना या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रकरण असं समोर आलं की जटाई सारखा एक पक्षी त्यांच्या समोर दिसला, हा एक या ठिकाणी आपल्या विरोधातला पक्षी आहे आणि आपल्याला मारण्याकरता खाण्याकरता या ठिकाणी रूपामध्ये आलेले आहेत, असा विचार प्रभू रामचंद्रांनी केला आणि धनुष्याला बाण सज्ज केला। धनुष्याला बाण लावलेला असताना त्या जटायूने सांगितलं, प्रभू रामचंद्र मी तुझ्या बापापासून मी तुझा मित्र आहे, तुझ्या बापाचा सुद्धा मित्र होतो, तुझा सुद्धा मित्र आहे आणि एवढ्यापासून मी तुझ्या राजकारणामध्ये मी मंत्री संत्री होतो, तू मला ओळखत नाहीस असं जटायूने रामाला सांगितल्यानंतर त्या जटायूचा पूर्ववृत्तांत रामाने विचारला। मुलामध्ये कश्यपाला 13 बायका, 13 बायकापैकी त्यांनी आपली उत्पत्ती सांगितली। कश्यपांच्या 13 बायकापैकी माझ्या आईचं नाव मी सांगतो विनता, आणि त्या विनतेला अशा प्रकारे 2 मुलं झाले, एका मुलाचं नाव गरुड आणि दुसऱ्या मुलाचं नाव अरुण। तिच्या सवतीला बरेच मुलं झाल्यामुळे ती दुसरी सवत घाबरली, मला मूल होत नाही म्हणून तिनं आपलं कच्चं अंड फोडलं आणि त्याच्यातून माझा जे बाप होता तो अपंग झाला। आणि त्या अरुणाचा म्हणजे जयाच्या रथाशी एक चक्रपायी नशेभूमी आकाश आधार काही, असे सारथी पांगुळाच्या रथाशी नमस्कार त्या सूर्यनारायणाशी। अरे सूर्याचा सारथी म्हणून अरुण झाला आणि माझा अशा प्रकारे चुलता म्हणून या ठिकाणी गरुड आला। त्या गरुडाच्या वंशामधले विष्णूचं वाहन जोगळ त्या वंशामधले आम्ही आहोत आणि सीतेचं रक्षण करण्याच्या निमित्तानं या वनाच्या ठिकाणी झोपडी घालून घरटं करून मी या ठिकाणी सीतेचं संरक्षण करण्याकरता मी गृहमंत्री किंवा संरक्षण मंत्री म्हणून तुझं काम करण्याकरता तत्पर आहे, अशी रामाला त्यांनी शपथ दिली। आणि शपथ देऊन या ठिकाणी प्रभू रामचंद्र या ठिकाणी आता अरण्यामध्ये फिरत असताना एके दिवशी दुष्टांनी रावणाने अहंकाररूपी रावणाने घाला घातला, सीतेचं हरण केलं आणि जात असताना त्या जटाई नावाच्या पक्षाने पाहिलं, जटाईचं रावणाचं खूप मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाला हातबल त्या जटाईनं केलं। शेवटला त्यानं खोटं बोललं, अंगठ्यात मरण विचारलं आणि त्या जटाईचा काटा काढला। जटाई कन्हत कुतत राम 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 हे चिंतन कर जटाई अरण्याच्या ठिकाणी पडला। त्याच्या मनामध्ये भाव होतं, सदा माझे डोळा जळो तुझी मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ। भगवान परमात्म्याचं मुखामध्ये नामचिंतन असावं, डोळ्यामध्ये भगवंताची मूर्ती असावी आणि राम राम म्हणत माझा जीव जावा किंवा माझा प्राण जावा, माझं मरण सफल व्हावं याकरता जटाईचे प्रयत्न होते। आणि या पद्धतीने प्रभू रामचंद्र त्यांच्या प्रयत्नाला किंवा त्याच्या अपेक्षेला पूर्तता करण्याकरता शोध करत करत सीतेचा शोध करत आला आणि जटायूच्या मनातल्या भावना त्यानं ओळखून प्रभू रामचंद्राने त्या जटाई नावाच्या पक्षाला मांडीवर घेतलं आणि तुला राज्य देतो, माझ्या सीतेकरता गेलास ना जातोस ना तू, तुला राज्य देतो, ऐश्वर्य देतो, 22,000 वर्षांचं आयुष्य देतो, तुला या नगरीचं राज्य करतो। पण जटायूने सांगितलं, रामा असं मरण मला पुन्हा येणार नाही, तुझं मुखामध्ये या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन आहे, डोळ्यामध्ये भगवंताची मूर्ती आहे आणि असं जीवन मला पुन्हा प्राप्त होणार नाही। म्हणून त्या जटाईने आपलं मनोगत या ठिकाणी रामाच्या समोर व्यक्त केलं आणि राम राम म्हणता जाओ माझा प्राण
असं व्यक्त केलेलं त्या जटायूचं मरण एक या ठिकाणी अमर अशा पद्धतीचं झालं. म्हणून अशा त्या जटायूच्या चरणाच्या रामाच्या चरणाच्या ठिकाणी साष्टांग दंडवत करून या ठिकाणी घरच्या घरी रामायणात करून या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जय श्रीराम. बस.